झी 24 तास एक पाऊल पुढे। पीक पाणी संदर्भातली बातमी पाहूया। शेतकरी बंधूंनी यशोदा सीड्सचं वाण वापरून ज्या प्रगतशील शेतकऱ्यांनी हे वाण वापरलंय त्यांचं मनोगत आता आपण पाहूया। नमस्कार। शिवाजी वसंतराव देशमुख हे असं आहे की या कापसाच्या फांद्याला बोंड जवळजवळ अंतरावर लागतो आणि मोठे बोंड लागते आणि पाते फुलाची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही ही व्हरायटी वापरतो। रोगप्रतिकार शक्ती लाल्या याच्यावर तेवढा अटॅक होत नाही लाल्याचा। बोंडी सरासरी 100 ते 125 बोंड 125 कोरडवावर लागतो। हां, झाडाला 200 ते 250 पातं लागतं आणि जवळजवळ बोंड असते। याला उत्पादन सरासरी एकरी 15 ते 20 क्विंटल ड्रीपवर होऊ शकतो। शेतकरी बांधवांनी यशोदा 751 वाण वापरून उत्पन्न घ्यावं आणि पैसे भरपूर मिळव। नमस्कार। समाधान संपत भिसे हे पराठी मला बरेच वाटले, चांगलेच वाटले। हे मस्त लागले, एकदम जोरदार पराठी लागली, दिसायला लागली। हे तर एकदम फांद्या बी चांगल्या आहे तिथे, बोंडाचं वजन बी बरंच आहे। एकरी समजा 12च्या आसपासची नसते, 10 ते 12च्या दरम्यानमध्ये येणारच आहे समजा। ते बाकीच्या पराठ्यापेक्षा चांगले आहे। बाकीच्या पराठ्या सगळ्या त्या वाहून गेल्या काही काहीच्या आमच्या भागामध्ये। कमी खर्चामध्ये हे चांगल्या आहे ह्या पराठ्या। हे चांगली आम्ही लोकांना सांगून मिळालं, हे पराठे आमच्या गावातून येणार जाणार पाहतात तर म्हणतात पराठी बरी आहे म्हणतात। नमस्कार, माझं नाव नामदेव दमडूजी राऊत। याला मुख्य फांद्या 4 ते 5 आहे आणि फळ फांद्या 15 ते 20 पर्यंत आहे। प्रत्येक फांदीला जवळपास 10 बोंड आहे, त्याच्यामुळे ते 100 पर्यंत बोंड आहे माझी। या वाणाची मुख्य 3 वैशिष्ट्ये: उंच वाढतो, लवचिक आहे, फांद्या तुटत नाही। दुसरी गोष्ट याला आलेल्या बोंडामध्ये सरकीचं प्रमाण अधिक आहे, त्याच्यामुळे बोंडाचं वजन जास्त राहतं, रोगाला बळी पडत नाही आणि फरतडसाठी सुद्धा पुन्हा ती कार्यरत राहते आणि चांगले बोंड देते। हेक्टरी मला जवळपास 55 क्विंटल कापूस होईल। मी शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की इतर वाणाच्या तुलनेमध्ये या वाणामध्ये क्षमता अधिक आहे असं मला दिसते। त्याच्यामुळे हा वाण सगळ्यांनी घ्यायसाठी काही हरकत नाही। पिकाची क्षमताही जास्त आहे आणि रोगाला बळी पडत नाही, त्याच्यामुळे या वाणाचं हे गुणवैशिष्ट्य आहे, सर्वांनी घ्यावं। झी 24 तास एक पाऊल पुढे।